नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण गुणोत्तर आणि प्रमाणचे बेसिक कन्सेप्ट शिकलेलो आहोत. आज आपल्याला प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करायचा आहे, जे की एमपीएससी, पोलीस भरती आणि सरळ सेवा आणि अदर एक्झाम्स मध्ये जे पीवायक्यू क्वेश्चन आलेले आहेत, जसे की टीसीएस आयबीपीएस मध्ये सुद्धा जे काही क्वेश्चन आलेले आहेत आपण ते सॉल्व्ह करून घेणार आहोत. तर वळूया आपल्या आजच्या पहिल्या क्वेश्चनकडे. जर दोन संख्यांचे गुणोत्तर 2:3 आहे आणि त्यांच्या वर्गाची बेरीज 468 आहे, तर त्या दोन संख्या शोधा. आता बघा, इथे दोन संख्यांचं गुणोत्तर दिलंय आणि त्यांचा वर्ग दिलाय. म्हणजे पहिली संख्या जर 2x स्क्वेअर आहे प्लस दुसरी संख्या 3x स्क्वेअर इक्वल टू 468. मग बघा, 2 चा वर्ग 4, 4x स्क्वेअर प्लस 3 चा वर्ग 9, 9x स्क्वेअर इक्वल टू 468. 9 आणि 4 13, 13x स्क्वेअर इक्वल टू 468. आता बघा, हा 13 इकडे गेल्यावर काय होणार आहे, डिवाइड. 13 1 13, 13 2 26, 33 39, 33 39 उरले किती 78, 13 78. एक्स स्क्वेअर बरोबर आला आपला 36. पण आपल्याला पाहिजे काय, एक्स ची व्हॅल्यू पाहिजे. मग बघा, एक्स इक्वल टू कशाचा स्क्वेअर रूट आहे हा 36 6 चा. म्हणजे एक संख्या आपल्याला एक्स ची व्हॅल्यू मिळाली 6. तर आपल्याला दोन्ही संख्या शोधायच्या आहे. तर मग इथे किती येणार आहे, 6 दुने 12. पहिली संख्या मिळेल तुम्हाला 12 आणि दुसरी संख्या मिळेल साहित्रिक 18. हे असेल तुमचं आन्सर. त्यानंतरचा पुढचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, दोन संख्यांचे गुणोत्तर 3:4 आहे, प्रत्येकामधून 5 वजा केले. पहिली संख्या आहे 3x, दुसरी संख्या आहे 4x. प्रत्येकामधून 5 वजा केले, 5 वजा केले तर त्यांचे गुणोत्तर होते 2:3. तर लहान संख्या शोधा. आता बघा, इथे याने क्रॉस मल्टिप्लाय होणार आहे. 3 त्रिक 9, 9x मायनस 3 5 15 बरोबर 4 दुने 8, 8x मायनस 10. बघा, आता इथे चेक करू. 9x आणि 8x म्हणजे इथे येणार 9x, हा 8x इकडे आला, 8x बरोबर. ठीक आहे. आता इकडे हा मायनस 10 जसाच तसा, हा मायनस 15 बरोबरच्या उजव्या हाताला गेल्यावर होईल प्लस 15. मग बघा, x बरोबर किती मिळेल, 15 मधून 10 गेले, राहिले किती 5. बघा, बेरीज आणि वजाबाकीचे नियम आपण शिकलेलो आहोत. मायनस प्लस होतं मायनस आणि चिन्ह कुठल्या संख्येचं येतं, मोठ्या संख्येचं. मग 15 मधून 10 गेले 5 आणि मोठ्या संख्येचं साइन आहे प्लसचं, म्हणजे x बरोबर 5 आला. आपल्याला शोधायला सांगितली सर्वात लहान संख्या. मग आता बघा, याच्यामध्ये रेशो मधला नंबर लहान कुठला आहे, 3. म्हणजे आपल्याला 3 5 15, लहान संख्या मिळाली 15 आणि मोठी संख्या असेल 5 20. आता याच्यामध्ये क्वेश्चन मध्ये दोघं पण ऑप्शन असतील, पण तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे की लहान संख्या विचारली की मोठी संख्या विचारली आहे. 40,000 रुपये ए बी सी डी या 4 मित्रांमध्ये अनुक्रमे 7 1 5 3 या प्रमाणात वाटप करायचे आहे. तर सी च्या वाट्याला किती रुपये येतील. आता बघा, याच्यामध्ये दोन मेथड आहे सॉल्व्ह करण्यासाठी. आपल्याला वाटा विचारलाय सी चा रेशो किती आहे 5 आणि टोटल किती आहे 7 अधिक 1 8, 8 5 13, 13 आणि 3 16 गुणिले 40,000. आता बघा, 40,000 याला दोघांना याला 4 ने भाग जातोय, 4 चौक 16, 4 10 40. म्हणजे इथे किती आले, 4 10 40, 1 2 3. मग बघा, 4 1 4, 4 दुने 8 उरले किती 4 पंचे 20, इथे उरले 25, 25 5 125. म्हणजे सी च्या वाट्याला मिळाले 12,500. ठीक आहे. आता ही झाली रेग्युलर मेथड. जर दुसऱ्या मेथडने काढलं तर बघा, 40,000 रुपये, 40,000चे 16 पार्ट काढले तर एक पार्ट मिळेल. बघा, 16 दुने 32 उरले किती 8, 16 पंचे 80, 2500. एका पार्टची व्हॅल्यू आली 2500. तर 5 पार्ट, आपल्याला सी चा पार्ट विचारलाय, तर 5 म्हणजे किती. मग काय करणार आहे, 2500 गुणिले 5 भागिले 1, 25 5 125, 12,500 तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर पुढे आहे, एका वर्गात 95 विद्यार्थी आहे, ज्यामध्ये मुले आणि मुली यांचे गुणोत्तर 11:60 आहे. तर मुले आणि मुलींची संख्या शोधा. टोटल बघा, 11 आणि 8 आहे. 11x अधिक 8x बरोबर 11 आणि 8 19x. 19x बरोबर किती दिले तुम्हाला, 95 दिलेले आहेत. मग बघा, x बरोबर 95 भागिले 19, 19 1 19, 19 5 95. x ची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला 5. आपल्याला दोघं पण विचारले. मुलांचा रेशो किती 11, म्हणजे मुलं किती झाले 11 5 55 आणि मुली किती झाल्या 8 5
40. म्हणजे मुले आहेत तुमच्या वर्गामध्ये 55 आणि मुली आहेत 40. आता याच्यामध्ये सुद्धा पेपरला कधी कधी क्वेश्चन मध्ये काय केलं जातं, इकडे देताना रेशो मुले आणि मुलींचा देतात आणि क्वेश्चन विचारताना मुली आणि मुले असं पण करतात आणि ऑप्शन मध्ये दोघं पण असतात. त्यावेळेस काय होतं, आन्सर तुम्हाला करेक्ट काढता येतं, पण काय होतं ऑप्शन मध्ये जम्बलिंग होऊन तुमचं आन्सर चुकतंय. आता क्वेश्चन आहे, दोन संख्यांचे गुणोत्तर एकाच 3 आहे. जर पहिल्या संख्येत 5 मिळवले आणि दुसऱ्या संख्येतून 4 वजा केले. आता मागच्या याच्यामध्ये आपण रेशो मध्ये कधी 5 वजा केले, दोघांमध्ये पण, आणि किंवा 5 ऍड केले असा क्वेश्चन बघितला होता. पण एका संख्येमध्ये काय केलं जाते, 5 मिळवले जात आहे आणि दुसऱ्या संख्येत 4 वजा केले जातात. मग पहिली संख्या आहे 1x, दुसरी संख्या आहे 3x. पहिल्या संख्येमध्ये 5 मिळवले आणि दुसऱ्या संख्येतून 4 वजा केले तर नवीन गुणोत्तर मिळते आपल्याला 2:5. मग आता करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. 5 एक 5 म्हणजे इथे मिळणार तुम्हाला 5x अधिक 5 5 25 बरोबर बरोबर 3 दुने 6, 6x मायनस 4 दुने 8. मग बघा आता काय करू, हा 6x इथे जसा तसा ठेवला, 6x मायनस होईल इकडे आल्यावर 5x बरोबर 25 अधिक 8. हा मायनस इकडे आल्यावर काय होणार आहे, प्लस होणार आहे. x बरोबर 25 मधून 25 प्लस 8 किती होतात, 33. मग आपल्याला पहिली संख्या शोधायला लावली होती, तर पहिली संख्या शोधा. पहिली संख्या 1 आहे म्हणजे 33 एक 33. तुमची पहिली संख्या मिळाली 33, करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर दुसरी संख्या जर विचारली असती तर काय आली असती, 33 त्रिक केला असतं, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 म्हणजे इथे किती आला असता, 99. ठीक आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, जर x अपॉन y बरोबर 7:3 तर 3x प्लस 2y अपॉन 3x मायनस 2y. x ची व्हॅल्यू दिलेली आहे 7 आणि y ची व्हॅल्यू दिलेली आहे 3. असे क्वेश्चन बऱ्याचदा एक्झामला विचारले जातात, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. x बरोबर 7 इथे फक्त x ची व्हॅल्यू पुट करायची आणि इथे y ची व्हॅल्यू पुट करायची 3. इथे काही नसतो म्हणजे गुणाकार असतो. 3 गुणिले 7 अधिक 2 गुणिले 3 छेद 3 गुणिले 7 मायनस 2 गुणिले 3. ठीक आहे, इथे फक्त प्लस साइन आहे. आता बघा लक्ष द्या, 7 त्रिक 21 अधिक 3 दुने 6 छेद 7 त्रिक 21 मायनस 6. 21 अधिक 6 बरोबर 27 आणि 21 मधून 6 गेले, राहिले किती, 15. 27 छेद 15. आता हा अपूर्णांक, या अपूर्णांक हे दोघं पण नंबर आपल्याला 3च्या टेबल मध्ये मिळतात. 3 5 15, 3 9 17 म्हणजे काय आन्सर मिळालं, 9/5. ठीक आहे. त्यानंतर आता पुढचा क्वेश्चन आहे, अल्कोहोल आणि पाण्याच्या 5 लिटर मिश्रणात 40% अल्कोहोल आहे. आता याच्यामध्ये दोन गोष्टी दिलेल्या आहे, अल्कोहोल आणि पाणी. टोटल मिश्रण आहे आपल्याकडे 5 लिटर. 5 लिटर पैकी 40% अल्कोहोल आहे. 5/40% काढले, 40%. 0 0 कॅन्सल, 5 1 5, 5 दुने 10, 1 2 2 4. अल्कोहोल मिळालं 2 लिटर. 5 पैकी 2 लिटर अल्कोहोल आहे तर 3 लिटर काय असेल, पाणी असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे काय म्हटलंय, जर त्या मिश्रणात आणखीन 1 लिटर पाणी टाकलं, याच्यामध्ये 1 लिटर पाणी मिळवलं, अल्कोहोल जशाच तसं राहील. म्हणजे हा झाला 2 आणि हा झाला 4. ठीक आहे. अल्कोहोल झालं 2 लिटर पाणी, सॉरी, अल्कोहोल झालं 2 लिटर, पाणी आहे 4 लिटर. तर तयार होणाऱ्या नवीन मिश्रण मिळालं आपल्याला 6 लिटरचं. तर विचारलं काय, नवीन तयार होणाऱ्या नवीन मिश्रणात अल्कोहोल किती असेल. अल्कोहोल किती आपल्याकडे 2 लिटर, नवीन मिश्रण आहे 6 लिटर, गुणिले टक्के काढायचे आहे म्हणून 100. 1 बेत्रिक 6, 1/3 म्हणजे काय असतो, 33.33%. आन्सर मिळालं 33.33%. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, 52 लिटर द्रावणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर 9:4 आहे. दूध आणि पाणी, ठीक आहे, दूध आहे 9, पाणी आहे 4. मग बघा 9 आणि 4 13, टोटल दिलेला आहे आपल्याकडे 52. 13 म्हणजे 52 आहे, 13 1 13, 13 चौक 52. एकाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 4, मग 9 किती येतील, 9 चौक 36. दूध मिळालं 36 लिटर आणि 4 चौक 16 लिटर मिळालं पाणी. पुढे काय म्हटलंय त्यांनी, तर या द्रावणात किती लिटर दूध टाकावे. याच्यामध्ये किती लिटर दूध टाकायचं, आता 36/16. याच्यामध्ये किती लिटर दूध, सॉरी, किती लिटर दूध टाकले, पाणीने किती लिटर दूध टाकलं,
तर रेशो मिळतोय आपल्याला 3:1. आता क्रॉस मल्टिप्लाय करायचं. 36 एक 36 अधिक x बरोबर 16 एक 16 32 16 त्रिक 48. क्रॉस मल्टिप्लाय केलं बघा. x बरोबर 48 मायनस हा प्लस इकडे आल्यावर काय होईल मायनस. x 48 मधून 36 गेले 48 मायनस 36. 8तून 6 गेले 2 4तून 3 गेला 1. किती लिटर म्हणजे अजून जर 12 लिटर दूध टाकलं तर गुणोत्तर होणार आहे 3:1. क्वेश्चन आहे राम व श्याम यांच्या उंचीतील फरक 44 सेंटीमीटर आहे तर श्यामची उंची किती. आता राम आणि श्याम यांच्यातील रेशो दिलाय 5:3 पण यांच्या उंचीतला फरक दिलेला आहे 44. म्हणजे यांच्यामध्ये कितीचा फरक दिसतोय 2. बघा उंची कोणाची काढायला लावली आहे श्यामची. श्यामचा रेशो काय आहे 3. बघा फरक दिलेला आहे 2 पण ऍक्च्युअल फरक म्हणजे किती दिलाय 44. 2 म्हणजे 44 आहे तर 3 म्हणजे किती. कारण आपल्याला विचारलं आहे श्यामचा. आता क्रॉस मल्टिप्लाय करा. 44 गुणिले 3 भागिले 2. बे एक बे बे दुने 4 बे दुने 4 22 त्रिक 66. म्हणजे श्यामची उंची किती आहे 66 सेंटीमीटर. करेक्ट आन्सर येणार आहे तुमचं 66 सेंटीमीटर. पुढे खुर्ची व टेबलच्या किमतीचे गुणोत्तर 3:7 आहे आणि एका टेबलची किंमत 441 रुपये आहे तर खुर्चीची किंमत शोधा. खुर्ची आणि टेबल रेशो दिलाय 3:7 पण एका टेबलची किंमत 441 आहे. 7 म्हणजे 441 रुपये तर आपल्याला खुर्ची किती आपल्याकडे 3 तर 3 म्हणजे किती. फक्त काय करायचे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे. 441 गुणिले 3 भागिले 7. ठीक आहे. हा x बाजूला येईल इकडे. 7 एक 7 7 सेकंद 42 उरले किती 2 21 7 त्रिक 21 63 गुणिले 3 3 त्रिक 9 आणि 6 त्रिक 18. म्हणजे काय आलं खुर्चीची किंमत आली तुमची. खुर्ची बरोबर 189 रुपये. दोन संख्यांचे गुणोत्तर 8:3 आहे त्यांच्यातील फरक 75 आहे तर त्या संख्यांची बेरीज शोधा. दोन संख्या 8 आणि 3 त्यांना फरक दिलाय 75 म्हणजे 8 मायनस 3 8 मायनस 3 बरोबर दिले 75. म्हणजे 5 म्हणजे 75 आहे. ठीक आहे 5 म्हणजे 75 आहे तर त्यांची बेरीज शोधायची. 15 5 म्हणजे 75 आहे 8 आणि 3 11 11 म्हणजे किती. बघा क्रॉस मल्टिप्लाय करायचे. 11 गुणिले 75 भागिले 5 5 एक 5 5 एक 5 5 5 25. काय आलं 11 गुणिले 15. आता याच्यामध्ये बघा जेव्हा 2 डिजिट मल्टिप्लिकेशन जेव्हा आपण 11 ने मल्टिप्लाय करतो त्यावेळेस कसं करायचंय बघा. युनिट डिजिटचा 5 ऍज इट इज ठेवला. दोन डिजिटची ऍडिशन केली 5 आणि 1 6 आणि पुढचा एक जशाच तसा. काय आन्सर आलं 165. त्याच्यानंतर पुढे दोन संख्यांमधील गुणोत्तर 5:7 आहे त्यांची बेरीज 132 आहे. 5 आणि 7 यांची बेरीज केली म्हणजे किती येते 5 + 7 बरोबर दिली 132. 5 + 7 म्हणजे 12 म्हणजे 132 आहे. 12 म्हणजे 132 आहे तर त्यांच्यामधला फरक काढायचा आहे. 5तून 7तून 5 गेले 2 तर 2 म्हणजे किती. बघा क्रॉस मल्टिप्लाय करा. 132 गुणिले 2 भागिले 12 12 एक 12 12 एक 12 12 एक 12 11 दुने 22 म्हणजे त्यांच्यामधला फरक काय आला 22. क्वेश्चन आहे. आता बघा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. असे क्वेश्चन एक्झामला बऱ्याचदा विचारले जातात. एका पिशवीमध्ये 1 रुपयाची नाणी 50 पैशाची नाणी 25 पैशाची नाणी यांच्या मूल्यांचे गुणोत्तर 2:3:5 आहे. जर पिशवीमध्ये एकूण 114 रुपये असतील तर 50 पैशाच्या नाण्यांचे मूल्य किती. म्हणजे 50 पैशाचे जितके नाणे येतील त्याची व्हॅल्यू रुपयामध्ये किती येईल आपल्याला ते सांगायचंय. बघा पहिले दिले रुपये 1 रुपया 50 पैसे आणि 25 पैसे. ठीक आहे हे दिलेले आपल्याला पैसे मध्ये दिलेले आहेत. आता बघा 50 पैसे 25 पैसे आणि 1 रुपया आपण हे जर दोघं पैशामध्ये तर याला पण पैशामध्ये कन्वर्ट करू शकतो. 1 रुपया म्हणजे किती पैसे
100 पैसे. ठीक आहे. आणि नाण्यांचं गुणोत्तर दिलेलं आहे खाली, गुणोत्तर दिलंय 2 3 5. ठीक आहे. आता बघा यांचं जर केलं 100 दुने 200 नाणी, 5 त्रिक 200 पैसे, 50 त्रिक 150, याला जर x पकडलं. ठीक आहे. आणि 25 5 125 म्हणजे किती झाले 200x 150x अधिक 125x म्हणजे किती झाले 200x प्लस 150x प्लस 125x. आता हे आपल्या ऍक्च्युअल पैशांमध्ये आले आणि आपल्याला व्हॅल्यू कशामध्ये दिली 114 रुपयांमध्ये दिली. 114 याला आपण काय करणार आहोत 100 ने मल्टिप्लाय करणार आहोत म्हणजे किती येतील 1,14,000 पैसे. ठीक आहे. मग आता बघा 200 प्लस 100 300, 300 प्लस 100 400, 400 मध्ये हे 75 मिळवले झाले किती 475 x बरोबर 1,14,000. ठीक आहे. पैसे x ची व्हॅल्यू काढायची आहे 1,14,000 भागिले 475. आता याला आहे ना 114 हा नंबर 19 च्या टेबल मध्ये, मग 475 ला 19 ने डिवाइड होते का चेक करू. 19 सक 114, इथे येतात 6000, 19 दुने 38, 19 5 95 जातोय 25 1 25, 25 दुने 50, उरले किती 100, 25 चौक 100, इथे किती आले 100, 25 चौक 100, इथे आले 240 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली 240 आली. x ची व्हॅल्यू किती आली 240. पण आता इथे बघा इथे x बरोबर 240 येते 24 त्रिक 72, 24 3 गुणिले 240, 24 त्रिक 72, 720 भागिले किती आहे 50 पैशाचे, 50 पैशाची नाणी विचारले म्हणून याला 5 ने डिवाइड केलं म्हणजे किती येणार आहे इथे 1 मिनिट 25 चौक 100 240 एकदा क्रॉस करू 24 x बरोबर इथे किती येतोय x बरोबर 24 येतोय 24 x बरोबर आपला 24 आला. मग 24 त्रिक 72, 24 त्रिक किती येतात 72 आले. तर मग आता आपल्याला 50 पैशाचे म्हणजे किती नाणी आले आपल्या 72 नाणी आले. मग 72 नाणी आले तर किती रुपये होतील 72 नाणी, तर त्याचे हाफ करावे लागतील कारण 50 पैसे ना, मग 72 चे हाफ किती होतात 36, म्हणजे 50 पैशाच्या नाणीचं मूल्य आहे 36 रुपये. आता आहे दोन संख्यांचे गुणोत्तर 8:3 आहे. मोठी संख्या 25% ने घटवली व लहान संख्या 50% ने वाढवली तर नवीन गुणोत्तर काय होईल. आता सपोज बघा पहिली संख्या 80 मानली, दुसरी संख्या 30 मानली, त्यांचं गुणोत्तर तेच येणार आहे. तर मोठी संख्या 25% ने घटवली, हिला 25% ने कमी करायचंय. बघा 80 चे 25% म्हणजे 1/4, त्याचा डिक्रीजिंग रेशो आहे 3/4, 4 1 4 4 2 8, 20 म्हणजे 20 त्रिक 60 म्हणजे ही आली 60. त्याच्यानंतर लहान संख्या 50% ने वाढवली, ही आहे 30, 30 चे 50%, 1/2 आणि इन्क्रीजिंग रेशो आहे 3/2, 3/2 बेक बे इथे आला 15, 15 त्रिक 45. ठीक आहे. म्हणजे वाढवल्यानंतर 30 चे 15 झाले, कमी केल्यानंतर 80 चे 60 झाले. आता बघा याला कशाने भाग जातो चेक करू. 15 त्रिक 45, 15 चौक 60, तर नवीन रेशो काय मिळाला आपल्याला 4:3. ठीक आहे. अशा पद्धतीने हे होते आजचे गुणोत्तर आणि प्रमाणचे 20 क्वेश्चन. तुम्हाला जर काही या क्वेश्चन मध्ये क्वेरी असेल तर कमेंट करा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.